तुझा मर्डर केला असता आणि बाईवर बलात्कार झाला असता. बेकार काम आहे अरे. काय हो माय चोर गुंड मात लोक राहतच म्हणे अरे. देख आम्ही पहिले सांगू तुमले मना मर्डर तुला मर्डर करा असता आणि मनवर बलात्कार करा असता. काय अरे मूर्ख माणसा, तुझा मर्डर आणि बाईवर बलात्कार. मना मर्डर हा तुमवर काय बेकार काम आहे अरे. मना मर्डर हा अरे जास्त आगाव आहे का तू? जास्त दीड शहाणं दिसतो मला. नाव सांग तुझं. तुला पोलीस स्टेशनला रवाने करतो आणि 7 दिवसाचा तुझा रिमांड करतो. तुला सांगितलं तू झालेले एका ठिकाण झोप म्हणत आतेले मला निजाय राहणार त्या पोलीस स्टेशनला 7 दिवस मना रिमांड काढ राहिला. रिमांड आप्पा 7 दिवस पर्यंत. वरून थंड पाणी बी राहत ना. थंड पाणी भरून मागे गुल्फी. वरून थंड पाणी म्हणा बारीक जीवले बारीक जीवन आत्महत्येची सन्मत कुल्फी मागून अगाऊ नको. ती काडी बी खूप शकता सगळं होईल. आणि मग 7 दिवस मग काढ आता म्हणा रिमांड. रिमांड असा सरळ बोल. मोकळं बोल. असं आटकून बोलू नको. नाव सांग तुझं. लिवला बोल. म्हणा नाव कोणत्या महिन्यात बोलशील? लिवला हा बोल. वा काढ रे बाबल्या. नाव आहे का तुझे? झाले म्हणतो भडव्या. नाही मी तसा रडत बोल लवकर. लिव म्हण नाव हा. शेण काढू आप्पा. शेल काढू आप्पा. बापाचं नाव? उपटी मारू बाप्पा. उपटी मारू बाप्पा. बाबाचे नाव? ददर दुल्ली. गदर धुल्ली. तालुका जिल्हा? एकच कुल्ली. तुला कोणत्या देशात पैदा झाला रे? नालायक कोणी करता. इकडे कश काय आले रे? आप्पा आम्ही फार लांबचे आप्पा. हा. तथा नाही आम्ही खानदेशी. हा. आमना भागमा दुष्काळ पडणार. माणसातले चारा भेटत नाही. डोरसले भाकरी भेटत नाही. हो ढडमढ. माणसांना चारा आणि गुरांना भाकरी रे. अरे माणसांना भाकर, गुरांना चारा. हा त्यांना करता हा. पोट भराले तुम्हाला भागमा आप्पा. पोट भरायला आले. हा चला आपल्या घरी. पाटील घर बी नाही पूल खाले राहत त्या बाय निघत बी का म्हणे का बरं ती का जनेल कुत्री आहे का जनेल कुत्री आहे ती कापचा देल होता तिने कफ एलवती ती का कुत्रा फिरे. बस रे बस रे. खरं सांग कडक लाटा सोड दे म्हणतो. हा आपला वाडा. हा तुमचा वाडा. हो. मेंढर चरायला गेले. खिलारी आहे तुला. ठेला रेत का द्या दंकर येत त्या एकच झालं ते. आता हो. आई घरे का हे आपलंच घर. या घरले काय करत आहे. महागाईचा जमाना आहे. आतापर्यंत 50 लाख लागून चुकले. या घरले 50 लाख. तसं गरबी आहे ना बाप. लाइटिंग आणि फायटिंग बाप 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 टावर टूवर विचारूच नको. 50 लाख. आणि या घरना पितळा कोणता गावले गाण ठेवले. बांधकाम अपुर आहे अजून. असं आहे का? हा. चांगलं ना म्हणजे एअर कंडिशन नगर आहे. हो. पाच नका फसका नावं निघित व्हायला पाहिजे. शिल्लक करू नको. आप्पा हो. लय लांबून आलो. सकाळपासून निघेले. बर. लय भूक लागेले हो. अशी भूक असते का? नाही म्हणा आता रास. अरे असं म्हणायचं. हा भूक लागली, हा जेवण पाहिजे. हो
माझ्या मुलीला आणि फटक्यात तुम्हाला जेवण देतो. अरे अन्न आणि पाणी तोच म्हणीचा नाही. आल्या जीवनात आल्या संसारात अन्नदान कोणाच्या हातून झालं नसेल तर काही उपयोग नाही. जन्म त्याचा व्यर्थ आहे. अन्नदान व्हायलाच पाहिजे. बोलवतो माझ्या मुलीला. अग बेटा पुष्पा, ए पुष्पा, खुश हो लाला. 8 दिवस देखाना कामच नाही आते. बरोबर आहे आप्पा हो. एकच नंबर क्वालिटी आहे. बाकी काय नाव आहे? माझ्या मुलीचं नाव काय नाव आहे? पुष्पा. अरे वा, काय नाव आहे? समजलं का तुले? पुष्प म्हणतस माले. ऐक का नाव समज नका तुले खोपसा म्हणतशीले. पुष्पा नाही माझा. पुष्पा. आप्पा हो. हिचं काय लग्न वगैरे? अर्र वा बापरे. 12 वर्ष म्हणजे आता माझी मुलगी शाळेत जाते. 12वी पास आहे. 12वी ला आहे. किती वेळ आहे तू? 12वी पास आहे मी. 12वी ला आहे. 12वी ला आहे. हा. काय पोरं सोर? ए, लग्न नाही झालं माझं. आप्पा हिनासाठी काय स्थळ वगैरे काय ते केले का नाही? मुलगा शोधतोय आम्ही. ज्याप्रमाणे माझ्या मुलीचं शिक्षण त्याप्रमाणे शिक्षणवाला मुलगा पाहिजे. शेना आपला बाग मा पोरग्या. त्यातल्या त्यात काही छोटी मोठी नोकरी. अरे पोरग्या शे म्हणत मुलगा आहे. मग आम्ही शोधतोय मुलगा. अरे बापरे नोकरी लिबे ना पोरग्या. आर्मी मा हा. मिलिटरी मा आहे. जरा बायोडाटा व्हॉट्सअपला टाकेल मी. मुलगा शोधला तू? मग तुला माहिती आहे? मग बरं मी असं विचारतो, तो मुलगा कोण आहे? मन बाप. अक्कल आहे का बढिया? माझ्या मुलीचं वय काय, तुझ्या बापाचं वय काय? अभी यंदा नाही मन राहता भाईजबरी अवकार राहिलो. बस रे बस गाले नाराय कुणी करता. बेटा हे फार लांबून आले खेडेगावचे माणसं आहेत. हा. आपल्याकडे आले. मी ज्या वेळेला हे भेटले ना मला हा. त्यावेळेस मी तुला फोन केला होता. हा. स्वयंपाक तयार कर म्हटलं. हा. स्वयंपाक तयार केला का? हा. काय बनवलं? तेच नाली पोळी. काय करा पुरा सोराट येणा समजी राहिला गाडे. काय झालं भाऊ? गारबाला सांगितलं राहिला का? बरं, पण काय चुकलं आमचं? बेसन खावा राहिला तर बेसन खात नाही मी. मला पोट बापारी जासाडे. तुला काय बेसन खात नाही? नाही? मग काय पाहिजे भाऊ? पिठलं. अरे गाढवा, बेसन आणि पिठलं एकच. फरक राहत. फरक कसा काय? बेसन म्हणजे पातळ राहत. हा. पिठलं म्हणजे पावडीवर तोडणं पडत. अरे एकच झालं रे काका. कोणत्या देशात पैदा झाला तू? सगळं बनायला लावतो. हो. माळकरी आहे मी. अरे बाबा आम्ही सुद्धा मालकरी आहे. माळकरी माफी फरक राहत. कसं काय? मी दत्त मार्गी आहे. हा हा. मला ही सणाला पाणी बिवलता येत नाही. योग्य बोलला तू. हा. हो हो हो. कांदा लिंबू पापड लोणचं सगळं मिळेल. हा सांगणी म्हणजे हो सगळं सगळं. माळकरी एक म्हणत द्या. हो पाणी व्यवस्थित ठेवायला लावतो. बरोबर. 2-4 काड्या बोंबीलला बुजायला लावतो. बस रे बेटा. डोक्याला ताण आहे हा. बेटा वेळ करू नको. डोक्याला ताण आहे. लवकर याला काढ बरं इथून. हो आप्पा हो. जेवणपेक्षा आम्ही ताटलेलं बारी आवडली. हो पहिले मोठे कधी जेवण पोटभर झालं ना? आप्पा. हो. आप्पा सायंकाळ झाली आता. आम्हाला झोपायचंय. वरच्या तालावर जा. 2 पलंग टाकलेले, 2 गाद्या आहे. पप्पा माल पे भूक लागली. मम्मी माल पे भूक लागली. व मम्मी माल पे भूक लागली ना. व भूक लागली का दादा? माल तुझे दूध पाहिजे का?
काय पाहिजे दूध रडू नको पप्पा माझी इज्जत आहे गाव का काय पाहिजे तुले दूध काय रे तुला पप्पा येऊ पाडते तुम्ही आले रडू नको रे. रडू नको काय पाहिजे दूध मला दोन पीर आहे ना का माले पास आड राय ना पोटणीवर आता ये चल बाबा आता ये झोप रे म्हणत आता पोटाची ना पोटणीवर खाले अरे म्हणा सकडू बापकडू अरे म्हणा लकडू लकडू पोटणीवर म्हणा गाजर खायले खट 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 पप्पा पप्पा काय तुला गाणे काही गोड होणार गोटे ते काम करणार खाल्लं पुतळ बी खायले ना जर झोपायचंय ना वरच्या तालावर जा वरच्या तालावर दोन गादे आहे दोन पलंगे नाही 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 गादीवर माझ्या नवऱ्याला झोपू नका घाबरा गादी देऊ नका त्यांना हा झालं. नाही नाही गादीवर मधून देतात ते नाही एकच सावा मुद्द्यावर होतो पण माहिती शपथ एकच सावा एकच सावा हा अरे वा काय कमाल आहे दादा मन पप्पा एकच मुचल होता एकच सर्वा मन मम्मी ना सरांमध्ये जडी लागली जय तिने उघडी करस का तू मुद्दे नाही होते का सरांमध्ये आप्पा झोपू द्या तुम्ही कोणत्यावर बायला पलंगावर चालेल तुम्ही गादीवर झोपायचं नाही झोपा काय बाई रे? काय ना बाई ना पडा ते कोणतावर मरे जायचो मंडळी एक महत्वाचा प्रश्न आहे मला दोन शब्द बोलायचे या बाई संगतीने पण चान्स मिळत नव्हता आता बोलायचा चान्स आहे उठवतो बाईला बाई ओ बाई उठा उठा बाई बोला ना रात्रीचे 12 वाजले तुम्हाला वाटलं की पाटील इथे का आले हो ना रात्रीचे 12 वाजले काही चुकी झाली का आमची महत्वाचं बोलायचं आहे हा महत्वाचं बोलायचंय बोला ना मग मन माझं प्रांजल आहे हा. गडूळ नाही हा बोलायचं असं आहे, राडता येणार नाही नाही, ना नाही. बोलू बोला ना एक पप्पी द्या मला काय फक्त एक पप्पी हो पाटील वेळे झाली का तुम्ही काय झालं अहो माझा नवरा एवढा पापी होत राही ना कोणाकडे बघू देत नाही कोणासोबत बोलू देत नाही तुम्ही म्हणे पप्पी द्या काहीतरी नाटक करा काहीतरी बहाणे करा आणि बहाणे केल्याशिवाय हे काम घडणार नाही बर काय हरकत नाही लवकर करते मी बाबा. उरकाव वा म्हणे माय वा उठा ना वा ओ म्हणे माय ओ म्हणे माय ओ म्हणे माय वा लय आग मारे लागत माय ते काची करू नये आगोई राहिली ओ म्हणे माय वा कितला चालू आता
कुठला होता आम्हाला गाव नका भूत गाव नका अरे कपारवा का म्हणले वो नाही ना वो माय मारे इथून जाय गया मरे जायचं किटला जण होतात म्हणे मजा दिलो ना का म्हणे तू जाऊ ना इथून जाऊ ना मग मी काय करू जाय ना पाटील बनायला ना लवकर व माय बोल तर राहू ना आप्पा आप्पा बायको काय झालं आप्पा हो मन बायको इंचू जाऊ ना इंचू चावला तुम्हाला गाव मा कोणी उतारे का उतारा उत्तरेला बोलवायची गरज नाही लांब लांबचे लोक माझ्याकडे येतात चला आप्पा चला लवकर दाखवा चलो बाहेर रडते का वा मरी माय वा बाहेर जरा आणते. फिरा ना नारेला. बाहेर आणते ए, थांब रे थांब रे ओ, बाई, थांबा. थांब रे ए, थांब रे ओ, भाऊ. इंचू कोणाला चावला कोण माझे जायले पाटील कोणले जायले माझे जायले ना मग मी का बर भुकी राहिलो एक मिनिट बायला इंचू चावला पुन्हा माय वा पायाला चावला नाही हाताला नाही हाताला पण नाही पोटाला चावला पोटाला पण नाही पाटील छातीला चावला छातीला पण नाही हाताला नाही पायाला नाही पोटाला नाही कुठं चावला मग मुद्द्याच्या जागेवर चावला ना काय झालं मुताना जागावर जायले मुताना जागावर नाही अरे मुद्द्याच्या जागेवर चावला मुताना जागावर मुतानी जागा समजत का म्हणतो का मुताना जागा पण एक माझं वसूल आहे काय भाई इंचू कुठे चावला तुम्हाला माझ्या गालाला चावला नाही तर बस माझा वसूल एकच आहे जिथं इंचू चावला तिथं मी पप्पी घेतो इंचू खरकनी उतरतो काय देऊ द्या ना मग एक काम कर काय आपली आपली बात आहे हा आज ना दिवस निम्ना पालावर बागाडले तुला काही ना भागच कापायचं पिल्ले नाही पडी पप्पीच काय गं? तुम डोकाल सायले पण दमका तटेल मी राहणार हो नाही ना मग माय हा. एक वसूल आहे माझा तिसरा मनुष्य ह्या ठिकाणी नको अरे देखो दे ना अरे जाय ना बाई ना. तिसरा मनुष्य जरी असला तरी इंचू चढतो पण उतरत नाही जा मागे वा म्हणे माय वय ना बरी जाय होता पुरा ना मला वय ना निघ नाटू जा 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 पाटील जा हो पाटील मी बरोबर नाटक केलं का खरंच मानावं लागेल वा म्हणे माय वय गाणं अरे हो काही भरोसा गिरोसा आहे का जा मागे चाललं पळत बेभरोसे माणूस आहे मला माहिती तो कसा आहे पाटील. एक सांगू तुम्हाला तो आहे ना लॅंगो इकडे गावात तिथं करत होता मग शेतात जात होती ना हा. म्हणजे माग मागे येत होता आणि लपून बघत होता काही असं हा पण माझ्या विनंतीला मान दिला तुम्ही हो नाटक रचवलं हा गोष्ट घडवून आणली हो वा 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 लय कारण वेळ अरे अरे फसी गेला नाटक कसं शिलगणार रे बापरे काय जमाडी रे बाप कताई बसणार आहे शिलगार रे म्हणजे आठवी पिढी जातो भाई हा. वेळ करू नका खरंच त्याला काही धीर निघत नाही वो म्हणे माय वो काय कसा काय ओ भाऊ ओ भाऊ वो म्हणे माय वो विचारा विचारा हो मी तुमले काय सांगू ते ऐ कोण की राहते का ते माय काय कोण कार्य पाटील बाई अशी तू चाललो ताट अशी आगीन राहते पाटीलने पपिले तसा ती आगवड आहे थंड गार वाटाय ना म्हणजे तू काय सांगू असा कर कशी कुत्री घ्या असं थंडगार वाटत असेल हा असं शांत झोपलाय की आवेन
तसंच राहते काय असंच वाटत हा माय मग वाटायला करत चांगलाय पाटील बिचारा हो, माय, असं काय करा ना. काय रे ते? झोप म्हणत हा झोप तरी नको झोप बाबा येतोय तडे तुमचे काय जाईल का मी मरी का जाय ना तडे पण तू आधी पड तुम्ही काय एवढा बेकारी झाला सो अरे इथे काय गारली जिचू चालणार आणि ना म्हणतात मी काय तोंड माझे काय पप्पिल्यासाठी नाटक करायला बोसणार असता पण मी बी एवढा बेकार आहे ना बैजबरी सुई चावडलेस आणि इले पप्पी लावा लाव चालले काय हो म्हणे माय खरं वा माय वा काय करा मी तर नाटक करत पण मी असते तर करत तू काय या ते काय करू ओ पाटील पाटील इकडे या ना नमस्कार जाऊ दे तिकडे आकाडी लावा माझ्या नवऱ्याला करत तू चावला ना मग काय करू चला लवकर पाटील लय रडतोय लय गागतोय चला ना कोणत्या नाले विचार उतरता यायचे हो माय वो काहीतरी करा ते नाही तर आपला पटाकडा बोल टाकी तो चला लवकर वेळ करू नका त्याला. रडतोय का तो रडतोय बोलवा त्याला ओ भाऊ ओ दादा ओ भाऊ हो दादा इंचू जाऊला इंचू जाऊला दोन मिनिट पायाला जाऊला का पायाला जाऊला हाताला पोटाला चावला असेल छातीला गालाला चावला असेल गालाला पण नाही मग भाऊ मग इंचू चावला कुठं ना दादा दुश्मन मी कोणाच वाईट करेल कमानवर डाव झाला का अरे पण भाऊ इंचू कुठं चावला तरी सांगशील का नाही कुल्हाले चावले पप्पीले पटका माडे अरे काय कबाब निमाचा पाला आणा एका दुपटा माटा सुसाला मी किशोर राख राख वाली ना चल पप्पीले पटका मा काय लावलं काय ते तुला लाज वाटत होई ना आता बी नको लिहू आता बी नको लिहू ते मग बा बोस काय ना बोस त्याच्या वाट लाव आणि कसं करशील असं चाल पटका एवढंच कर हो भाऊ समजलं मला म्हणजे तुझ्या पत्नीची पप्पी घेतली म्हणून हे नाटक करतोय का तू कोण तू अरे तुझी पत्नी माझ्या मुली समान आहे पोलीस पाटील म्हणतात मला तू पोलीस पाटील हो पाटीलचा अर्थ कळतो का तुला म्हणजे पाटील कितला अक्षर आहे 3 पाटील पा म्हणजे पालन करणारा टी म्हणजे गावाची एकी टिकवणारा ल म्हणजे संपूर्ण गावावरती लक्ष देणारा ते मधला नाहीये तू पा म्हणजे डायरेक्ट पापी झाला टी म्हणजे टीका काढणार ल म्हणजे बिलकुल लबाडे म्हणजे बायकोनी पप्पी लिहिले एक गरीब ना घरमा टाका टाकेले झाला काय 15 तारीखने महाशिवरात्र खाणार नाही ऍक्सिडेंट मरी जायचं काय मला ईदवा बाई ना